तर जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर मित्रांनो, मी आजचा हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खरं तर माझं चॅनल हे ब्लॉगिंगचं आहे. मी ब्लॉगर आहे आणि मी स्वतःला ब्लॉगर याच्यासाठी म्हणतो कारण मला अलग-अलग ठिकाणी जाऊन मस्त स्वतःचे व्हिडिओ बनवायचे होते. पण एक मुद्दा आला मधी, गावातल्या शाळा ह्या व्यवस्थित करायला पाहिजे. तर याच्यासाठी मी Instagramवरती एक पोस्ट टाकली, की आपल्या गावातली शाळा आपण ठीक करू. पण मित्रांनो, खरं सांगितलं तर एक विषय असा आहे, कारण जी सिस्टम चालायली ना, ती सिस्टमच बिघडून गेलेली आहे. बरोबर. त्याच्यासाठी नाही का, आता ते सध्या जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, जे सदस्य आहेत, हे स्वतः हे लावून घेतात, की भाई आमच्यासाठीच म्हणाले नाही. याच्या अगोदर जे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, सदस्य असतील, हे लागू त्यांना होते, त्याच्या अगोदरच्याला होते, ते माझी जितकी बी असतील सगळ्यांना लागू होते. आणि हे खरं तर गावातल्या प्रत्येक नागरिकाला पण लागू होते. पण आता तसं नाही करत. मी शाळा तर 100% जाऊन बघणार काय कमी आहे तिथं. त्याचा व्हिडिओ मी 100% बनवणार. विरोध कोणी केला तरी बनवणार. कोणी काय वाईट बोललं तरी बनवणार. चांगलं बोललं तरी बनवणार. कारण ती माझी इच्छा आहे बनवायची म्हणून बनवणार. मी माझा विद्यार्थी आहे त्या ठिकाणचा, त्या शाळेचा. म्हणून मी ते व्हिडिओ बनवणार 100%. पण आता मुद्दा एक असा आहे. शाळा पण मी व्हिडिओ बनवला, की शाळा लगेच ठीक होणार नाही. याच्यावर कोणी ॲक्शन देणार नाही. खरं सांगितलं तर आज प्रत्येकाला दिसायलंय, की शाळेची अवस्था काय आहे. बऱ्यापैकी आमची 75% शाळा बऱ्यापैकी चांगली आहे मला माहीत आहे. चांगले शिक्षक पण आहेत. पण जी 25% जे बिघडली जशी की मुलींसाठी इथं वरती आमच्या शाळेवरती तिथं टॉयलेटसाठी जागा नाही. दुसरीकडे गावामध्ये थोडंसं ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी कचरा टाकायला जागा नाही. कचरा कुंड्या पाहिजे होत्या. ते अशा बऱ्याच काहीतरी भानगडी. हापश्याचं पाणी प्यावं लागते. हापश्याचं पाणी आहे. तर अशा काही किरकोळ गोष्टी आहेत. त्याच्यावर थोडंसं लक्ष देऊ. कारण आपण व्हिडिओ बनवला तर समिती लक्ष देईल. आपण व्हिडिओ बनवणार. कारण ह्या समितीसाठी नाही तर भविष्यातल्या येणारी समिती तरी त्याच्यावर लक्ष देईल. त्याच्या पुढची येणारी देईल. म्हणून आपण ते एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि हे जर कोणी ठीक करायचा प्रयत्न केला नाही, तर तुम्हाला 100% सांगतो, 100% म्हणजे काय 1000%, जेव्हा माझ्याकडे पैसे येतील, जेव्हा पण येतील, कधी पण येऊ द्या, ह्या 2 वर्षात, 5 वर्षात, 1 वर्षात, ह्या 6 महिन्यात बी जर आले, तर मी 50% तरी माझे पैशाची रक्कम मी शाळेवरती लावीन. पहिलं काम माझं ते असेल. कारण मला माझ्या शाळेशी मी माझी विद्यार्थी असल्यामुळं मला माझ्या शाळेवरती पैसे खर्चायला काहीच अडचण नाही. कारण शाळेवरचं प्रेम असं दाखवता येत नसतं नुसतं वरून. तर मी त्या ठिकाणी पैसे लावून दाखवणार आहे. आणि मी 100% शाळेवर व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. कारण येणारे भविष्याचे जे गरिबाचे लेकरं आहेत, त्यांना शिक्षण चांगलं भेटायला पाहिजे. कारण सर लोक एवढे पगार घेतात. आम्हाला त्याच्याहून काहीच करत नाही. पगार किती आहे? फक्त जे प्रायव्हेट शाळेमध्ये होते तसं शिक्षण इथं थोडंसं भेटायला पाहिजे. कारण प्रायव्हेट शाळेतले लेकरं 1ली, 2री, 3री, 4थी पर्यंत इंग्लिश बोलायला लागतात. इथे भेटत नाही. बोलत नाहीत. त्याला लवकर लिहायला येत नाही. अक्षरच बरोबर राहत नाहीत. असं ते बदलण्याचं काम प्रयत्न करू. बदललं न बदललं पुढच्या पुढे राहिले. पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. आणि कोणी किती विरोध केला तर मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ नक्की तुम्ही बघायचं. 100% तुम्हाला कसं वाटतंय आणि खरंच मी सांगेल त्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात हे हे पण बघायचं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, त्या शाळेमध्ये झेडपी शाळेमध्ये हे 75 ते 90% जे मिडल क्लास लोकं असतात त्यांचेच लेकरं असतात. तेच लोकं आपल्या लेकराकडे जास्त म्हणजे पैसे लावू शकत नाहीत. आपण बाहेर पाठवू शकत नाही. आम्हाला झेडपी शाळेत टाकावं लागते. हे त्यांच्याकडे शेवटचा पर्याय असते. त्याच्यामुळं टाकतात. पण एवढा पण फायदा उचलू नये. कारण समिती नेमून दिलेल्या जाते. शिक्षकाला पण भरपूर पगार असते. खरं म्हणलं तर आपापली जिम्मेदारी निभवायला पाहिजे. खरं तर आपली पण जिम्मेदारी एक अशी आहे, आपण माजी विद्यार्थी, आपण गावकरी आहोत, आपण रहिवासी आहोत या गावाचे. पण आपला अधिकार बनते तिथं जाणं, त्यांना विचारणं, खरंच तिथं किती सुविधा आहे बघणं. आपण मागे काय झाला किंवा आता लाईव्ह काय झालं, काल काय झालं हे नका बघू. पण येणारं उद्या, जे येणारचं उद्या आहे, त्याला ठीक करायला पाहिजे. ठीक आहे. तर कोणाला जर म्हणजे असं वाटत असेल, की हे विरोध करायले, हे आता लय झालंय,
असं तसं आगाऊची कामं नाही मित्रांनो. हे भविष्य आहे, येणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तर कोणाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. तर हां, हे चुकीचं असू द्या तुमच्यासाठी, पण मी करणार कारण मला हे सत्य वाटते. आणि दुसरी गोष्ट, मला संविधानानं कलम 19च्या अंतर्गत स्वातंत्र्य आहे बोलण्याचं आणि हे दाखवण्याचं पण. तर मी बोलणार, त्या गोष्टी दाखवणार. कारण शाळा कसं आहे माहिती आहे का, मी शिक्षण घेतलंय त्या ठिकाणी. आई-वडिलांची जी म्हणजे परिस्थिती नव्हती चांगल्या शाळेमध्ये शिकून याची, तर आम्ही झेडपीमध्ये गेलो. त्याच्यामुळं मी थोडासा पैसा लावू शकतो. माझी 50% रक्कम, जर माझी तगडी इन्कम सुरू झाली ना, तुम्हाला खरं सांगतो, 50% रक्कम मी माझी त्या शाळेवर लावायला तयार आहे. फक्त माझी इन्कम सुरू होऊ द्या. मी 100% लावणार याची काय गॅरंटी? असं कोणाला वाटत असेल तर ऑन व्हिडिओ बोलायला मित्रांनो. हे व्हिडिओ मला कधी पण दाखवा. फक्त माझी इन्कम सुरू होऊ द्या. आता इन्कम गावात एखादा माणूस करू लागला, त्याच्याकडे पैसा आला तर लगेच कळते. गावामध्ये कळते. सिटीमध्ये नाही कळत. पण गावामध्ये हां, याच्याकडे पैसा आलाय आता. आता हे लावते का नाही बघा. मी माझी स्वतः एखाद्या व्हिडिओमध्ये इन्कम सुरू झाल्यावर त्याचे स्क्रीनशॉट इन्कमचे, किंवा मी काय कमाई केली, माझ्याकडे किती पैसे आले, त्याच्यातले 50% मी स्वतः माझ्या हातानं देईन. ऑन व्हिडिओ आहे. हे व्हिडिओ मला कधी पण दाखवा. कधी मी कुठेतरी पैसा असं वाटलं माझ्याकडे आहे, तर त्या टायमाला, आणि तुम्हाला सांगतो मला दाखवायची गरजच नाही. मी स्वतः लावणार स्वतः. कारण माझ्या खुशीनं लावणार. थांबून नाही लावणार. विचार करा ना, ज्या शाळेनं मला शिकवलंय, ज्या शाळेनं मला बोलायला शिकवलं, लिहायला शिकवलं, 4 माणसात फिरायला शिकवलंय, हां, एवढ्या इज्जतीनं वागायला शिकवलंय, एवढ्या पद्धतशीर बोलायला शिकवलंय, कायद्याची माहिती करून दिली, चांगल्या चांगल्या माणसामध्ये गेलो, चांगल्या चांगल्या माणसासोबत ओळख झाली. अख्खी शाळातले जितके बी आपल्या झेडपी शाळेतले असू द्या, व ज्या मी 9वी-10वी ज्या शाळेत केली, कॉलेजमध्ये, मी ओळख सांगितल्यावर मला ओळखतात. एवढे माझे क्लासमेट झालेत, एवढं मित्रमैत्रिणी वाढल्यात, ह्या शाळेनंच दिल्यात ना. मग शाळेसाठी माझं थोडंसं योगदान का नको? त्यासाठी मी करणार. तुमच्याकडे पैसे जर असतील तर तुम्ही लावा. मी म्हणत नाही की हां, मीच लावणार. मीच लय म्हणजे शाळावर माझंच लय प्रेम आहे. तुमचं बी असेल तर तुम्ही लावा. बिनधास्त लावा. तुमचे पण पैसे शाळेवर खर्च करा. तुम्ही पण जा, शाळा बघा. आता एखादं असते ना शहाणं, की म्हणणार, हां, आता हेच लय शहाणं झालं. आता ह्याच्याकडे पैसे आल्यावर हेच पैसे लावणार. आम्ही काय करणार? आता तुम्ही लावा. तुम्ही लावा, मी लावतो. आणखी कोणाला ही व्हिडिओ बघून वाटलं की मी पण लावायला पाहिजे, त्यानं लावा. ही व्हिडिओ बघितला नसेल, त्याला वाटत असेल मी याच्या अगोदर लावायला पाहिजे, तुम्ही लावा. काही अडचण नाही. त्याच्यासाठी स्वागत आहे. कारण मी हे ऑन व्हिडिओ याच्यासाठी बोलायलो, फक्त मी स्वतःसाठी, मी स्वतःला फ्रॉड करून घेऊ नये म्हणून. कारण माझी इन्कम आहे, मी लावायचंय, मला मला काहीतरी करायचंय. आणि जर मी नाही केलं तर मला कधीतरी माझ्यासमोर व्हिडिओ आला तर मला माझीच लाज वाटली पाहिजे, म्हणून व्हिडिओमध्ये सांगाल. तर बघू मी कधी सक्सेस होतो आणि कधी मी पैसे लावू शकतो. मित्रांनो, तुमचा एक लाईक, तुमचा एक कमेंट, तुमचा एक शेअर आणि एक सबस्क्राईब जर तुम्ही दिलं ना, तुम्हाला सांगतो, आम्हाला त्यानं आम्ही मोटिवेट होत असतो. आम्हाला आणखी नवीन काहीतरी करायचं अशी इच्छा होते. खरंच काहीतरी खरं वागायची इच्छा होत असते. कारण आम्हाला आहे ना त्यानं थोडंसं कुठेतरी सपोर्ट होतो. आमची ताकद वाढते. कारण आम्हाला वाटते आम्हाला कोणीतरी पाहणार आहे, आम्हाला कोणीतरी सपोर्ट करणार आहे. हे सपोर्टसाठी असते मित्रांनो. त्याच्यामुळं सतत सांगत असतो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. कारण किमान आमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. खरं काय ते कमेंटमध्ये कळायला पाहिजे. मग कमेंट करत जा, हां, मी खरं बोलायलो, खोटं बोलायलो, कसं करायला पाहिजे, काय नियोजन असायला पाहिजे. त्याच्यावर पण व्हिडिओ बनवता येतील. कोणी आयडिया दिली तर त्याच्यावर पण व्हिडिओ बनवता येते. त्याच्यामुळे सांगत असतो, सतत कमेंट करत जा. आणि कोणी असं म्हणजे कोणाला खरंच शाळेवरती किंवा अशा सोशल मीडियावरती प्रेम असेल, तर त्याला हे व्हिडिओ सेंड करत जा. कारण मित्रांनो, तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक शेअर आणि मित्राला सबस्क्राईब करायला सांगायचं. तुम्ही स्वतः करायचं. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी लय महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण आमचा आणखी एक मित्र वाढत असतो. आम्हाला त्याच्याशी बोलायचं, त्याचं त्याचं काय मत आहे ऐकायचं. कारण मित्रांनो, आपल्यापेक्षा वयानं लहान असो किंवा मोठा असो, शिकायला प्रत्येकाकडून भेटत असते. म्हणून आम्ही एक कमेंट मागत असतो आणि तुमचा सपोर्ट मागत असतो. मित्रांनो, तुम्ही सपोर्ट केल्यावर काही पण होऊ शकते. फक्त सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करा. चला, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय भारत आणि कामाला लागू.